नमस्कार. आपण पाहत आहात केटी न्यूज. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी न करणाऱ्या ग्रामपंचायती आणि शाळांच्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणी सकल धनगर समाजाच्या वतीने प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट. 31 मे रोजी राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व ग्रामपंचायती, शासकीय, निमशासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र घनसावंगी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप सकल धनगर समाजाने केला आहे. या प्रकारामुळे धनगर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून संबंधित ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सकल धनगर समाजाच्या वतीने घनसावंगीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात प्रामुख्याने काही मागण्या करण्यात आल्या आहेत. जयंती आणि महिला सन्मान पुरस्कार कार्यक्रम आयोजित न करणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांची तत्काळ चौकशी व्हावी. दुसरी मागणी, शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तिसरी मागणी, मच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जावी. यामध्ये चौथी मागणी अशी आहे की तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व शाळांच्या जयंती कार्यक्रमाचा अहवाल आणि छायाचित्रे 2 दिवसात सकल धनगर समाजाला उपलब्ध करून देण्यात यावी. शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमुळे जयंतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रशासनाने 2 दिवसात दोषींवर कारवाई केली नाही तर सकल धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. हे निवेदन देताना गजानन केशव वायशे, राजू बाबासाहेब पांढरे, दिनेश अंकुशराव पांढरे, मनोहर भारत पांढरे, रघुनाथ पांढरे यांच्यासह कृष्णा पांढरे, योगेश पांढरे, सुग्रीव वायसे, वैजनाथ वायसे, संतोष माने, वसंत वायसे, रखमाजी पांढरे, सूर्यभान पांढरे, कृष्णा शेळके, सुरेश पोटे आणि संतोष तळपे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. आता या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन घनसावंगी तालुका प्रशासन दोषी ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांवर काय कारवाई करणार की समाज बांधवांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, केटी न्यूज, घनसावंगी. प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांना राजमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321 जयंती साजरी करण्यात वेळ होता व या घनसावंगी तालुक्यातील ग्राम अधिकारी असतील, मुख्याध्यापक असतील, यांना अहिल्यामाता राजमाता यांची जयंती साजरी करण्याचा वेळ नव्हता. जाणून बुजून हेतू पुरस्कार इथले ग्रामसेवक असतील, इथल्या ग्रामपंचायत असतील, तालुक्यातील या सर्वांनी जाणून बुजून राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी नाही केली. याबद्दल सकल धनगर समाजाच्या वतीने आज बीडीओ साहेबाला निवेदन देण्यात आलं आहे. लवकरात लवकर मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील ग्रामसेवक याला निलंबित करण्यात यावे. तसेच ज्या ज्या गावात आमचा धनगर समाज असेल, तुम्हाला आम्ही मत केले, निवडून दिले, ते जुने पॅनल असतील त्याला सर्वांना येणाऱ्या काळात आम्ही नक्की धडा शिकू. चिंचोली मच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामपंचायतचा, मच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामपंचायतचा. आता तुम्ही कशाला निवेदन दिले? आता बीडीओ साहेब असतील, बीडीओ साहेबामार्फत जिल्हा अधिकारी असतील, प्राध्यापक राम शिंदे, पडळकर साहेब असतील, तहसीलदार साहेब. जिल्हा परिषद शाळेमध्ये बी जयंती नाही झाली का? जाणून बुजून केलं त्यांनी जिल्हा परिषद मुख्याध्यापक. बरं.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय मल्हार.